नमस्कार, स्वागत आहे तुमच्या परत एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता आम्ही आहोत शिर्डीला, श्री साई शिर्डी संस्थान। तर आता आमचं दर्शन झालेलं आहे। तर इथे थोडा स्ट्रिक्ट वातावरणामुळे मोबाईल वगैरे काय आत नेता नाही येते, त्यामुळे आम्ही जास्त काही शूट करू नाही शकलो। इथले फोटोज व्हिडिओज काढून आता आम्ही त्र्यंबकेश्वरसाठी निघत आहोत। त्र्यंबकेश्वरची जर्नी मला वाटते 2-3 तासाची आहे, 2.5 तासाची जर्नी आहे। तर आता त्र्यंबकेश्वरची जर्नी आणि घरी परतीची जर्नी आम्ही आता दाखवू आणि ट्राय करू की जर बाबाचा आशीर्वाद असेल तर त्र्यंबकेश्वरमध्ये पण गाभाऱ्यात जर शूट करता आलं तर करू, नाहीतर मग आपली जर्नी आहेच। आता 10 वाजले, निघालो आम्ही त्र्यंबकेश्वरला। सकाळी 6 वाजता दर्शनाला निघालेलो, बट काही लोक पुढे मागे होते त्यामुळे थोडासा लेट झाला इथून निघायला। डे 1च्या व्लॉगमध्ये मी म्हणालेलो की 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत, त्यातून 3 महत्त्वाचे आहेत। पण काही टाईमनंतर मी एक पुस्तक वाचलं ज्याचं नाव होतं जीवन तीर्थ, मराठीचं पुस्तक आहे। त्यामध्ये ज्योतिर्लिंगांची माहिती दिलेली होती, प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती होती व ज्योतिर्लिंगांचा एक श्लोक आजपर्यंत लोक जप करतात, ते श्लोक मी वाचलं। त्यामध्ये असं कळलं आहे की महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग तर आहेत। पहिला भीमाशंकर, दुसरा ग्रिष्णेश्वर, तिसरा त्र्यंबकेश्वर, चौथा वैद्यनाथ, 5वा नागनाथ। पण या 5 ज्योतिर्लिंगांमधून 3 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग नसतात, 4 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहेत। पहिला आहे भीमाशंकर पुण्यामधला, दुसरा आहे ग्रिष्णेश्वर संभाजीनगरमध्ये, तिसरा आहे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आणि चौथा आहे वैद्यनाथ परलीमध्ये। तर आता मी एक फोटो दाखवेन स्क्रीनवर, त्यामध्ये श्लोक तुम्ही बघू शकाल व श्लोक बॅकग्राऊंडला मी प्लेसुद्धा करेन। तर त्यामध्ये सुद्धा मेन्शन आहे की परल्याम वैद्यनाथम च, म्हणजे परलीचा वैद्यनाथ। तर मिसअंडरस्टँडिंग यूट्यूब आणि गुगलवर खूप पसरवलेली आहे की वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बोललं की लोक झारखंडचा वैद्यनाथ कन्सिडर करतात आणि तिथे जाऊन दर्शन घेतात। दर्शन घेणं काही चुकीचं नाही आहे, बट तो झारखंडचा वैद्यनाथ हा भारतातले 4 धाममधून एक धाम आहे आणि जो महाराष्ट्रामध्ये परलीमध्ये जो वैद्यनाथ आहे तो 12 ज्योतिर्लिंगांमध्ये कन्सिडर करतात काउंटिंगमध्ये। तर नशीबवान तर आपण आहोतच की महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत, बट त्यातून 3च्या ऐवजी 4 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहेत। तर हे मला डे 1च्या व्लॉगमधून काही इन्फॉर्मेशन चुकलेली ती दुरुस्त करायची होती। धन्यवाद। त्र्यंबकेश्वर हे एक महान ज्योतिर्लिंग आहे। त्याचे दर्शन घेताना एक महान कर्मयोगी नजरेसमोर येतो। प्रथम त्या कर्मयोगाला नमस्कार करू, तसे केले तरच त्र्यंबकेश्वराची महानता समजू शकेल। असा हा महान कर्मयोगी म्हणजेच गौतम ऋषी। या गौतम ऋषीला भेटण्यासाठी साक्षात भगवान त्र्यंबक रूपाने भूतलावर आले। त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगात स्वतःला सामावून घेतले व तिथेच राहून गेले। त्र्यंबक म्हणजे 3 डोळ्यांच्या भगवंताने ज्या स्थळी मानवाला मार्गदर्शन केले ते स्थळ म्हणजेच गौतमी तट। या महान शक्तीला या स्थळी आणणाऱ्या गौतम ऋषीच्या नावावरून गौतमी तट हे नाव बनले आहे। पुढे जाऊन गोदावरी नदी भूतलावर कशी अवतरली ही माहिती तुम्हाला व्हिडिओतर्फे बघायला भेटेल। हा काय करतो इथे डागचा कंट्रोल कंट्रोल। तर आता आपण नाशिकमध्ये थांबलेलो आहोत एका हायवेवर जेवण करण्यासाठी
जोपर्यंत जेवण बनत आहे तोपर्यंत त्र्यंबकेश्वरबद्दल थोडीशी माहिती देऊया. गिरीश मोकल आता थोडी माहिती देतील आपल्याला त्र्यंबकेश्वर या मंदिराबद्दल. जेव्हा गौतम ऋषी स्वतः म्हणजे तपश्चर्याला बसलेले असतात तेव्हा काही ऋषी मिळून गंगा जमिनीवर आणण्यासाठी एक दुर्वेची गाय बनवतात आणि ती गाय गौतम ऋषीच्या जेव्हा शेतामध्ये हे करायला जाते, आपले गवत खायला जाते आणि मग तिला हकलवण्यासाठी म्हणून तपश्चर्या करत असतात गौतम ऋषी आणि तिला हकलवण्यासाठी म्हणून एक दर्भ म्हणजे एक गवताची पाती तिला हकलवण्यासाठी पाठवतात आणि त्या पातीने गाय मरते आणि गोहत्याचा पातक गौतम ऋषीला लागते. गौतम ऋषीला सांगतात का जर तुला गोहत्येत मुक्त व्हायचं असेल गोहत्या पातकातून तर तुम्हाला गंगा जमिनीवर आणायला लागेल. आणि मग गौतम ऋषीची प्रार्थना हे करून भगवान शंकर इथं गंगा अवतरित करतात आणि हिला या गोदावरी नदीला उत्तर काशी असं पण बोलतात, उत्तर काशी म्हणून समजतात. हां संबोधतात. तर अजून एक माहिती देणारे दादा आपल्या समोर आलेले आहेत, दिनेश दादा. दिनेश दादा काय म्हणाल या जर्नीबद्दल किंवा आत्ताच्या ज्योतिर्लिंगाबद्दल? आताच्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोलायचं झालं तर आता आपण या वेळेचा तिसरा ज्योतिर्लिंग केला. पहिला केला भीमाशंकर, दुसरा केला गृणेश्वर आणि तिसरा आहे आपला त्र्यंबकेश्वर नाशिक. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हा आपल्या हिंदू धर्मातला महत्त्वाचा ज्योतिर्लिंग म्हणजे 10वा ज्योतिर्लिंग मानला जातो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हा नाशिकमध्ये येतो. ह्याच ठिकाणी गंगा नदीचा उगम झालेला आहे, तिला गोदावरी नावाने ओळखले जाते. आणि त्र्यंबकेश्वर हा असा ठिकाण आहे का तिथं एक फक्त महादेवाचं मंदिर नाही तर त्या एकाच लिंगामध्ये महादेव, विष्णू आणि ब्रह्मा हे तिन्ही देवांचा सहवास आहे. म्हणून त्र्यंबकेश्वर असं नाव पडलं. म्हणून त्र्यंबकेश्वर असं नाव पडलेलं आहे. सन 16व्या शतकात आपल्या 1690मध्ये औरंगजेबाने जसे आपले हिंदूंवर वारंवार होणारे वार, हिंदूंची मंदिरं तोडली जाणार, तसेच औरंगजेबाने इथं सुद्धा तो प्रयत्न केला. परंतु ते 1755 ते 1786मध्ये पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी करून आपला मंदिर पुन्हा उभा केलेला आहे. सेकंड टाइम झालेला आहे. त्या काळात 1775 ते 1786मध्ये जेव्हा पेशव्यांनी, नानासाहेब पेशवे जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी त्या टायमिंगला हा मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी जवळपास त्यांना 16 लाख रुपये खर्च झाले. त्या टायमाचे 16 लाख रुपये. आत्ताचे आपण हिशोब केले तर किती आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. पण आपले जर पूर्वज पेशवे शिवाजी महाराज हे नसते तर आपला हिंदुत्व किती राहिलं असतं याचंही आपण जाण ठेवायला पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. म्हणजे आपल्याला या सर्व जे ज्योतिर्लिंग असू दे किंवा हिंदू धर्माचे जे काही आपले ठिकाणं आहेत त्यांची काळजी तर आपल्यालाच घेतली पाहिजे. ओके, तर जर्नी संपत आलेली आहे. 3 दिवसाचे 3 व्लॉग बघितला असाल तुम्ही. आय होप तुम्हाला आवडला असेल. माझं फर्स्ट ट्राय होतं असं एक वेगळी प्रकारची जर्नी दाखवायचं. थोडक्यात सांगायचं झालं तर ही पूर्ण जर्नी रँडम लोकांसोबत झाली आहे माझी. माझा सख्या काकाचा मुलगा म्हणजे माझा मोठा भाऊ, त्याच्या कामावरची लोकं होती सर्व. तर माझी त्यांच्यासोबत काय ओळख नव्हती. तर हे 3 दिवस त्यांच्यासोबत राहून त्यांच्याशी ओळख झाली. सर्व माझ्यापेक्षा एजने मोठे होते तर सर्व भाऊ दादा लोकांसारखे होते. तर सर्वांसोबत गप्पा मारल्या, माहिती घेतली, गोष्टी शेअर केल्या. तर खूप काही गोष्टी शिकायला पण भेटल्या. आणि बाकी जो असा नॉलेज झाला, जसं आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, हा नॉलेज आपण कधी ना कधी वाचलेला ऐकलेला होता. पण आपण जेव्हा असा नॉलेज जेव्हा व्हिडिओ थ्रू बघतो तेव्हा जास्त लक्षात राहतं. म्हणून मी प्रयत्न केला की प्रत्येक ठिकाणाचं इन्फॉर्मेशन असं दादा लोकांच्या थ्रू दिलं. कारण की ॲट द एंड जे आहे ते आहे. जर आपल्याला माहिती नाही आहे तर आपण ती कुठून तरी वाचून दाखवणार किंवा कोणाकडून तरी ऐकून ती आपण दाखवणार. त्याच्यापेक्षा ज्या माणसाला ती माहिती आहे ऑलरेडी तोच माणूस जर बोलला तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त राहतो असं माझं म्हणणं होतं. म्हणून मी या सर्वांना म्हणलं की तुम्हीच इन्फॉर्मेशन द्या, मस्त वाटेल. आणि आय होप तुम्हाला हे सर्व व्हिडिओज आवडले असतील. मी माझ्या याने ट्राय करेन की लॉगिंग हा पार्ट फक्त फॅमिली व्लॉग्स, फूड व्लॉग्स, जिम व्लॉग्स, ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असं एक कॅटेगरीवर न राहता मल्टिपल कॅटेगरीवर टाकून मी मॅक्सिमम एंटरटेन करायला प्रयत्न करेन.
माझा स्टार्टिंग फेज आहे हा. आज मी खूप जास्त बोलतो आहे कारण की मला बोलायची इच्छा होते एवढी. तर मी खूप थँकफुल आहे तुमच्या सर्वांसाठी की एवढ्या कमी टाईममध्ये तुम्ही मला मॅक्सिमम व्ह्यूज मॅक्सिमम सबस्क्रायबर्स दिले. मी खूप माझे जवळचे लोक किंवा नवीन नवीन लोक बघितलेत यूट्यूब ओपन करताना, त्यांना 100-200पासून 500 सबस्क्रायबर जायला वर्ष लागलेत. एका व्हिडिओवर हजार व्ह्यूज यायला खूप वेळ लागला आहे. बट मला मागच्या 3 महिन्यात फक्त 6-7 व्लॉगमध्ये इतके व्ह्यूज इतके सबस्क्रायबर्स दिल्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमचा. असंच देत राहा प्रेम तुमचं. सो धन्यवाद. अजून बोलायला गेलो तो खूप काय, बट जास्त लेंदी व्हिडिओ नाही करायचे. तो थोडक्यात आज आम्ही सकाळी शिर्डीवरून निघालो दर्शन घेऊन. दर्शन थोडं लेंदी झालं आणि दर्शन घेतल्या आम्ही त्र्यंबकेश्वरचा रस्ता 2-3 तासाचा गाठला. इथे येऊन त्र्यंबकेश्वरचं दर्शन आम्हाला खूप जास्त वेळ लागला. म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये सर्वात जास्त वेळ त्र्यंबकेश्वरला लागला. 3 तास लागले, 3-3.5 तास. त्यामुळे आम्ही दुपारचं जेवण स्वतःहून बाहेर बनवणार होतो, तो बनवता आला नाही. तो आता आम्ही 7:30 वाजलेले आहेत. तर संध्याकाळच्या 7:30 वाजता जेवण ऑलमोस्ट आता बनत आले आणि इथून आम्हाला आता उरण किंवा पनवेलला जायला 4-5 तास लागतील. सो 12-1 वाजणारच आहेत. तर आता आम्ही इथून डायरेक्ट जेवून घरी जाऊ. तर हीच आपली जर्नी होती, 3 दिवसाचे 3 वेगळे व्लॉग्स. कीप सपोर्टिंग. थँक्यू गाईज. धन्यवाद. जय महाकाल, जय महाराष्ट्र.